काय नेमक्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत कोल्हापूर जिल्ह्यासाठी? सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने या महाराष्ट्रामध्ये बराच कालावधीच्या नंतर देवाभावांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत। त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका नगरपरिषद असतील। आज त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि इच्छुक उमेदवारांचा एक आढावा बैठक या ठिकाणी आयोजित केली होती। माझ्या समवेत शिवसेना नेते माननीय सुनील प्रभू आहेत, संपर्क प्रमुख माननीय अरुबाई दुधवडकर आहेत, शिवसेनेचे आमचे नेते माननीय नितीन बानगुडे सर आहेत, इतर सर्व स्थानिक पदाधिकारी सुद्धा होते। आणि मला सांगायला अभिमान वाटतो आणि आनंद होतो की खासदार नाही, आमदार नाही, तरीसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका नगरपंचायतीमध्ये आपल्या पक्षाच्या वतीने मशाल चिन्ह घेऊन निवडणूक लढवायला शेकडोच्या संख्येने इच्छुक आमचे उमेदवार तयार झालेले आहेत। आणि सगळ्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास आहे। माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं नेतृत्व, त्यांची लोकप्रियता आणि आपले पदाधिकाऱ्यांची कार्यक्षमता ही विचारात घेऊन आम्ही ह्या निवडणुका लढू अशा पद्धतीचे विचार या आजच्या मेळाव्यामध्ये इच्छुक उमेदवारांनी मांडलेले आहेत। पण त्याचबरोबर आघाडीच्या वतीने जर निवडणुका झाल्या तर अधिक चांगलं होईल असंही काही पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केलं। आणि म्हणून आघाडीच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात काय नेमकं करायचं याबाबतची चर्चा करण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे जे इथली नेते मंडळी आहेत ते संध्याकाळी 5:30 वाजता काँग्रेसचे नेते माननीय बंटी पाटील साहेब यांचीसुद्धा भेट घेणार आहोत। आणि त्यांच्याकडे सुद्धा ह्या जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं असलेलं अस्तित्व आणि कार्यकर्त्यांचा माहोळ आणि कार्यकर्त्यांची मागणी हे त्यांच्यासमोर ठेवून त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळावा अशा पद्धतीची अपेक्षा घेऊन आम्ही जातोय। पण एक मात्र नक्की, आजच्या उपस्थित असलेल्या मेळाव्यामध्ये प्रत्येक इच्छुक उमेदवार हा एक जबरदस्त आत्मविश्वासाने आणि उद्धवजी ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून ह्या निवडणुकीमध्ये उतरायची त्यांनी तयारी दाखवलेली आहे। हे आनंदाची गोष्ट आहे। मागच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कोल्हापूरमधून काँग्रेसचे उमेदवार यांना पाठिंबा दिला। आपण निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी आटोकाट प्रयत्न केले। त्यानंतरच्या विधानसभा मतदारसंघ निवडणुकांमध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना आपण पाठिंबा दिला। कोल्हापूर उत्तरची जागासुद्धा आपण काँग्रेसला सोडली। आणि ह्या खासदारकीची निवडणूक असो किंवा आमदारकीची निवडणूक असो, आम्हाला जे काम दिलं ते आम्ही प्रामाणिकपणे केलं। आत्ता मात्र ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काँग्रेसने अधिक मदत करावी अशा पद्धतीची भावना कार्यकर्त्यांनी मांडलेली आहे। आज संध्याकाळी कोल्हापूर शहराची सुद्धा एक मेळावा आमचे जिल्हा प्रमुख रवी इंगवले यांनी आयोजित केलेला आहे। आणि या मेळाव्याला सुद्धा आमचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे यांच्यासहित सगळे पदाधिकारी उपस्थित असतील आणि एकत्रित काम करण्याचं ते निर्धार करतील। अंतर्गत गटबाजीचा फटका शिवसेनेला कायमच बसत आलेला आहे। आता देखील तीच परिस्थिती आहे। खरं पाहायला गेलं तर विरोधकांबरोबर लढायचं असलं तर आधी कुटुंबातली भांडणं मिटली पाहिजेत। आणि जिल्हा प्रमुख वादावरून देखील हीच परिस्थिती झाली। एका तुमच्या पदाधिकाऱ्यांना पद दिल्यानंतर अनेकांनी पक्ष देखील सोडला। ही कुठं तर जे एकीवेची गरज आहे ती कुठं आता झाली आहे? नाही, एक आहे की संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी दुहीची भावना कुठेच नाही आहे। साहजिकच आहे, थोडंसं कोल्हापूर शहरामध्ये अशा पद्धतीचे थोडे विसंवाद आमच्या लक्षात आलं। आमचे शिवसेना नेते सुनील प्रभू पण या ठिकाणी आलेले आहेत।
कोल्हापूर शहरामध्ये अशा पद्धतीचा थोडासा विसंवाद हा कोल्हापूर शहरामध्ये दिसून आलेला आहे आणि पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आजपर्यंत या भागामध्ये अरुण दुधवडकर हे संपर्कप्रमुख आहेतच, भविष्यामध्ये राहतील, पण आता या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षबांधणीच्या अनुषंगाने शिवसेना नेते माननीय सुनील प्रभू यांची विशेष करून नियुक्ती केलेली आहे आणि या दोघांच्या प्रयत्नातून थोडंसं जे काय मतभेद आणि विसंवाद आहेत कोल्हापूर शहरामध्ये ते मिटवण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. वारंवार दोन मतप्रवाह असल्याने अंतर्गत गटबाजी कायमच गेले. खरं पाहायला गेलं तर वरिष्ठ नेत्यांकडून या गटबाजीला खतपाणी घातल्याचं चित्र नाही, अजिबात नाही. वरिष्ठ नेत्यांकडून नाही. मागच्या 15 दिवसापूर्वीसुद्धा मातोश्रीवर ज्यावेळेला बैठक झाली त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रातले सगळे जिल्हाप्रमुख होते, मान्यवर पदाधिकारी होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकीचं महत्त्व पटवून सांगितलेलं आहे आणि त्यांना ते पटलेलं आहे. आता असं आहे ना, तुमची उत्सुकता असेल तर आमच्याकडे आता टीम कोल्हापूर उद्धव ठाकरे म्हणून आम्ही सगळे काम करणार आणि मशाल चिन्हासाठी. असं असलं तर ही गोष्ट चांगलीच आहे. स्थानिक पातळीवर कुठं मनोमिलन होताना दिसत नाही. नेते येतात, बैठका घेतात. आता असं आहे, मनोमिलन झालेलं आहे. मनोमिलन झाल्यानंतर हळूहळू खाली उतरतं. त्यामुळे आजच ठरलं आहे आम्ही मोठी आवळून की टीम कोल्हापूर म्हणून मशालीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कोल्हापुरात काम करणार. नाही, कोल्हापूरमध्ये आजही शिवसेनेचे 5 नगरसेवक आहेत. मागच्या आता 4चं पॅनल आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका अद्यापही जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे आजचा आमचा विषय नगरपालिका नगरपंचायत इथपर्यंतच आहे. परंतु कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळे एकजुटीने एक विचाराने उद्धवजी ठाकरे यांचे कार्यकर्ते मशाल टीम म्हणून उतरतील ही खात्री आहे. त्यासाठीच सुनील प्रभू आणि आमचे अरुबाई दुधवडकर त्या ठिकाणी आलेले आहेत. खासदार दिले, आमदार दिले आणि या महाराष्ट्राचं वाटोळ करायला मोकळे झाले. फक्त केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाची लाचारी करून महाराष्ट्र गहाण टाकण्याचं काम ज्या शिंदेनी केलं, एकनाथ शिंदेनी केलं, त्यांना महाराष्ट्र धडा शिकवेल. आज त्याच सभागृहामध्ये आमचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले आणि सहकार्यांनी शिवसेनेचा मेळावा ठेवलेला आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा ठेवलेला आहे. चला, धन्यवाद. खरं म्हणजे सध्या देवाभाऊच्या महाराष्ट्रातलं राजकारण म्हणजे लुटारूंचं राजकारण झालेलं आहे. सत्तेचा दुरुपयोग करून भूमी लुटणं, पैशाचा गैरव्यवहार करणं, भ्रष्टाचार करणं, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ठेकेदारांना पैसे न देणं, ठेकेदारांच्या नावावर स्वतःची झोळी भरणं, अशा या लुटारूंचा महाराष्ट्र सध्या भाजपा आणि गद्दार गटाने तयार केलेला आहे. कालचा प्रकार अत्यंत भयानक आहे. स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कालचा एवढा भूमी घोटाळा आजपर्यंत कधी झाला नव्हता. किंबहुना बँका लुबाडून जे परदेशी पळून गेले त्यांनासुद्धा लाजवेल अशा पद्धतीचा महाभूमी घोटाळा खुद्द या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या घरामध्ये होतोय. हे खऱ्या अर्थाने दिसून येते की राज्यकर्ते कशाचं रक्षण करतायत. त्यामुळे अधिकाऱ्यांना बळी द्यायचं आणि ज्यांनी हा महाघोटाळा केला त्यांना अभय द्यायचं, अशा पद्धतीचं काम काल केलेलं आहे. ज्या अधिकाऱ्यांना सस्पेंड केलेलं आहे, पण ज्यांनी हे करून घेतलेलं आहे महाघोटाळा, त्यांना मात्र अद्यापही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे रामशास्त्री बाणाचा नेहमी पुनरुच्चार करणारे देवाभाऊ आता त्यांचा रामशास्त्री बाणा दिसतोय का, हा आमचा प्रश्न आहे त्यांना. खरं म्हणजे कालचा महाघोटाळा जो आहे हा सत्तेतल्या इतर दोन पक्षांपैकी एका पक्षाने काढलेला आहे. आता सध्या असं झालेलं आहे,
शिंदे गटाचे भ्रष्टाचार बाहेर काढायचं काम भाजप करते, भाजपाचं घोटाळे बाहेर काढायचं काम अजित पवार करते आणि अजित पवारांचा घोटाळे बाहेर काढायचं काम पुन्हा शिंदे गट करते आणि घोटाळे बाहेर आले की त्याच्यावर चौकशी समिती नियुक्त करायचं काम देवाभाऊ फडणवीस करतायत. त्यामुळे हे तिन्ही पक्ष एकमेकाच्या तंगडा खेचायचं काम करतात. लवकरच त्यांचं विसर्जन हो ही जगदंबेकडे प्रार्थना. झालाच पाहिजे, निश्चितच झालं पाहिजे. जर एकनाथ खडसेंना तडफडून त्यांना वाळीत टाकलं जातं, त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि खुद्द अजित पवारांचा सुपुत्र तर एवढं मोठं घोटाळा महाघोटाळा म्हटलं पाहिजे, अजून काही शब्द असेल तर सांगा सर. महाघोटाळा आणखी एवढा केला जातो आणि त्यांच्यावर कोणती कारवाई केली जात नाही. खरं म्हणजे अजित पवारांनी स्वतःची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं आणि चौकशी समितीला सामोरं जाणं ही आत्ताची गरज आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे जर आदेश देतील त्याप्रमाणे करू. नाही, मला अण्णांच्या या वक्तव्याकडे आम्हाला काही बोलायचं नाही. आदरणीय नेते आहेत, ते महाराष्ट्राचे जुने जाणते ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. ते योग्य वेळेला त्यांना जे सुचतं ते बोलतात. तर आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे. नाही, अद्यापही त्याच्याबद्दल मला काही खात्रीने कळलेलं नाही आहे. का 2 दिवसापूर्वी मी होतो सिंधुदुर्गमध्ये, माझ्याकडे त्याचं काय कोण बोललेलं नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.